महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गेल्या वर्षाअखेरीस 30 डिसेंबरच्या आसपास अमरावतीच्या मेळघाटामध्ये एका 77 वर्षीय वृद्धेची धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता। जादूटोण्याच्या संशयावरून तिला बेदम मारहाण करण्यात आली, तसेच तिच्या गळ्यात चपलांची माळ घालून तोंडाला काळेही फासण्यात आलं होतं। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पीडितेच्या मुलानं आणि सुनेनं या प्रकरणी तक्रार नोंदवली होती, मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं त्यांची निराशा झाली होती। त्यांनी 17 जानेवारी शुक्रवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली असून राज्यभरात खळबळ माजली आहे। आता या प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे। या घटनेनंतर रेहट्या खेड्या गावातील पुरुष गावाबाहेर निघून गेलेत। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन तिची भेट घेतली आणि संपूर्ण प्रकार जाणून घेतला। या महिलेची धिंड काढण्यात ज्या लोकांचा समावेश होता त्या आरोपींची पोलिसांनी आता धरपकड सुरू केली आहे, ज्यामुळे गावात प्रचंड दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे। हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली, तेव्हा महिलेची धिंड काढण्यामागे पोलीस पाटील बाबू जामुनकर असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे बाबू जामुनकर याची पोलीस पाटील पदावरून हकालपट्टी करण्यात आली। या घटनेत आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान प्रशासनातर्फे आज गावात ग्रामसभा आयोजित करण्यात आली। आता या सभेत काय निर्णय घेतला जातो त्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।